आजपर्यंत इंदिराजींच्या काळात, राजीव गांधींच्या काळात असं कधीच झालेलं नाही आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात काही वर्षापासून असं होत आहे की मुस्लिम समाजाला लोकसभेत प्रतिनिधित्व देण्याच्या बाबतीत काँग्रेस पक्ष व इतर धर्मनिरपेक्ष सेक्युलर मनवणारे पक्ष जे आहे यांची भूमिका नगण्य राहिलेली आहे। याच्यावरून असं वाटते की त्यांचा समज हा झालेला आहे की मुस्लिम समाज भाजपसारख्या दुसऱ्या पक्षाला मतदान करत नाही, म्हणून मजबुरीत तो पक्ष आम्हाला, तो समाज आम्हालाच वोटिंग करणार आहे, तर यांना आपण प्रतिनिधित्व दिलं काय आणि नाही दिलं काय याच्यामुळे काही विशेष परिणाम पडणार नाही, हे नाईलाजास्तव आम्हालाच मतदान करतील असं गृहीत धरून मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देण्यापासून हे लोक परावृत्त झालेले आहे। मुस्लिम समाजाला आम्ही आमचे नेते आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आर्यन खान नायडू हे नागपूरला राहतात। त्यांनी रणजित देशमुखांसोबत आपल्या आयुष्याचे 50 वर्ष काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी खर्ची केलेली आहे। ते आम्हाला पूर्ण रणजित देशमुखांचा, पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा, बाळासाहेब थोरातांचा, विदर्भातला संपूर्ण ग्रुप ते सांभाळतात आणि आम्हाला सगळ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून ते दिल्लीला, मुंबईला नेऊन नेत्यांची भेटगाठ घालत असतात। आम्ही त्यांना साकडे घालणार की यावेळेस विदर्भातून एक चांगलं डेप्युटेशन तयार करावं व दिल्लीला जाऊन रमेश चंदी त्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी